हे काय डॅड, घरात सगळे साफसफाई करतायत आणि तुम्ही इथे रद्दी घेऊन बसलाय. रद्दी? अरे वेड्या, हा खजिना आहे, खजिना. तुझ्या डॅडचा खजिना. खजिना? हा. अरे म्हणजे मला सांग, मी लहानपणी काय करत असेल? एन्जॉयमेंट, धमाल, आणखी काय? चूक. अरे मी लहानपणी फोकस होतो. मी पुढे काय करायचंय हे लहानपणीच ठरवलं होतं. म्हणजे तुम्ही प्रोफेसर होणार हे तुम्ही लहानपणीच ठरवलं होतं? हो अपघात. पण मी लहानपणीच ठरवलं होतं की मी लेखक होणार. हा त्याचा पुरावा. काय आहे काय? सांगितलं ना. अरे हा माझा खजिना. मी लहानपणी कथा लिहायचो, अगदी शाळेत असल्यापासून. हॉरर, सस्पेन्स, थ्रिलर. वा, म्हणजे यातल्या ज्या स्टोरीज आहेत त्या तुमच्या आहेत? ऑफकोर्स माझ्या आहेत. डॅड ऐका ना, मला एखादी स्टोरी ऐकवा ना. ऐकायची? हो. नक्की. येस. ऐक. हा. आहे बघ, हीच ऐकूया. ऐका. त्या दिवशी रात्री 2 वाजता तो म्हणजे कथेचा नायक. हा. त्या दिवशी रात्री 2 वाजता तो जंगलातून चालला होता. सगळं जंगल झोपलं होतं. छान चांदणं पडलं होतं. तो चालत राहिला आणि आता त्याच्या कानावर पाण्याचा आवाज आला. वाहतं पाणी. आणि तो तिथून निघणार तोच त्याला एक ससा दिसला. त्याला तो ससा पकडण्याचा मोह आवरता आला नाही. तो ससा पकडण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या मागे धावू लागला. धावता धावता त्या ससाचं हरण झालं. तो हरणाच्या मागे लागला. हरणाचं नंतर डुक्कर झालं आणि मग तो डुकराच्या मागे लागला. ते डुक्कर अचानक नाहीसं झालं. तो तसाच स्तब्ध उभा. त्याच्या लक्षात आलं, हे जंगल साधं सुध नाहीये. ती शांतता भयान आहे. त्यानं वर पाहिलं तोवर ते चांदणं नाहीसं झालं होतं. खूप भयान काळोख झाला होता. वेगवेगळ्या विचित्र आवाजाने शांतता भग्न झाली होती. जंगलाचं सगळं रूप बदललं होतं. डॅड, हा? हे सगळं तुम्ही शाळेत असताना लिहिलं? हो हो. कमाल. आणि मला साधा एसे लिहिता येत. अरे आता तर हाताला सवयच झाली. तू बघ, एक दिवस माधव नायकाचं पुस्तक असेल. अरे डेफिनेटली. ऑल द बेस्ट. अरे थँक्यू डिअर, थँक्यू. काका, चहा. अरे वा, थँक्यू थँक्यू. हे काय आहे? डॅडने लिहिलेल्या स्टोरीज आहेत. आज साफसफाई करताना सापडल्या. तुला माहितीये, लहानपणी मी इथेच बसून या गोष्टी लिहायचो. आणि आता डॅडने त्यातली एक स्टोरी ऐकवली. मला पण वाचायच्या स्टोरीज. बघितलंस का, माझा वाचक वर्ग आतापासूनच तयार व्हायला लागलाय. तुझ्या मम्माला सांग, मम्माला. काका, मला देशील ना स्टोरीज वाचायला? नक्की दिल्या. थँक्यू. थँक्यू काय, इट्स माय प्लेजर. चहा घे, थंड होतोय. हो हो, आता काय गोड लागतंय. झाडू खय इथे झाडू. त्या काय माधवान सांगेल त्यानं आज घर आवरून घेऊया. होय, त्याचा काय आता? त्या का बघ बाहेर बसला. काय काम आहात ना? बाहेर काय करतोय तो? त्याचा काय आता सापडला हा. त्याच्या त्या रहस्य कथा का काय म्हणतात त्याची वही सापडली हा. आता घेऊन बसत आई मी काम करणार नाही. हा आधी त्याका सांग. हसतेस किती? अरे हसू नको तर काय करू. अजून लहान पोरांसारखे भांडता तुम्ही. तू का आठवतंय, तुम्ही लहान होतात तेव्हा हे रागवले की तू आणि माधव माझ्याकडे यायचास आणि सांगायचास. मी नाही केलंय, माधवान केल्या. आणि तो तुझं नाव घ्यायचो. अजून तसेच हास.
तेव्हा पण माकाच कामं करू लागायची. तेव्हा बसायचो वही पुस्तकं घेऊन. आजी तुला चहा हवाय? नको, नंतर काम आवरल्या की घेईल. काय गो तुझो काका काय करता? काका बाहेर त्याच्या गोष्टीच्या वह्या सापडल्या, त्या वाचतोय. बघितलं साहेब. आणि ह्या कोण आवरणार सगळं? बघितलंस पूर्वा, तुझं बापूस कसं लहान पोरांसारखं करता. या भावांचा असाच. पूर्वा तुझाच. नाही तू थांब आहेस. काय रे, पोरांसमोर औशीचा बोलून घेऊ लाज वाटता? पूर्वा थांब हा, आहेस थांब. काय रे दत्ता, तुका माहित आहे ना माधवाचा हा असा आताच नाही त्याचा. काका लहानपणापासून लिहितो ना? होय, असा तसा नाही लिहायचो. दुसऱ्याने लिहिलेला निबंध असला ना की ह्यो त्या निबंधात आणखीन भर घालायचो आणि त्याचा निबंध बदलायचो. आणि असं काय केल्यांना तर मास्तर आमका बोलवायचे. अगे, आता काहीच नाही. एकदा पाळीव प्राण्यावर निबंध लिहून आणून सांगितल्यानी तर ह्यानं काय केलं माहिती आहे? यांनी मांजर मारून समोर ठेवल्या आणि तिच्याकडे बघत बघत निबंध लिहिला. बाप रे, आणि निबंध वाचून मास्तर आजारी पडलो. लिहूक लागलो की थांबायचो नाही. मी एकदा करून बघीन आणि मग लिहीन असं काहीतरी बडबडायचो. लेखक होता ना आणि झालो प्रोफेसर. बाबा मला पण लिहावंसं वाटतंय, हा मग लिही ना. पण कसं लिहू ना ते कळत नाही. राहू दे का आता, परीक्षेचे पेपर ते लिही बस झाला. आमचा एक लेखक हा तो झेपत नाही, त्या तुझी भर नको. बघितलंच आजी, तुका हवा ता कर. जरा सरितात बोल. निरिमा, वरचा सगळा आवरून झाला? हो आई, आता आपणही आवरून घेऊया, जेवायची वेळ झाली आहे ना. वय गो, लय उशीर झालो हा. मी सरिताक सांगते. काय झाला? काय गो, आतला सगळा साफ केलंस? वय मग आता जेवूक वाट. पोरं उपाशी हत, भूक लागली असत. आणि हा, यमुनाक सांग पाणी तापत ठेव. बर, सांगते. अगो खाली बघून जरा. हा अगो पावलं खय चालली हा, नजर खय लागली हा. तुम्ही हय झावळच विनत बसा. तो विनून झालं की वाड्यात काय काम हा काय बघा. ता करा, घडी तो घडीच राहणार. मग काय करू? सगळं मीच सांगायचा. अगो सगळं तूच बोलतस. मी काय म्हणतोय, तुझ्या जिभेत जर हाड असता ना तर मोडला असता. इतकं तोंड चालता तुझा. मी खय काय बोलतोय? बोलत नाही तर हवा लागतं माझ्या कानात. करा, माझी चेष्टा करा नुसती. मग काय करू? माझं जरा ऐकशाल? बोल. लय झालं गड्यासारखं ह्या काम करणार. त्या सुशलाक बघा, वाड्यात जाऊन बसला. त्याचो वाहतो सुद्धा हा. तुमचं काय सांभाळलंच ना ते का? तुमच्या हातात काय लागला? काय नाही ना? माझं जरा ऐकशाल तर बरा होत. काय? घरात आवरावर चाललेली हा, सगळीकडं सामान पसरलेला हा. मग काय करायचं? घरात सोना हा. कळतं हा ना तुमका मी काय बोलताय का? म्हणजे चोरी करायची? एक हात मारायचो, थोडा उचलला तर काय करणार आहे का? त्यांच्याकडे काय कमी नाही. हो, चोरी कित्या करायची? ही मांडारी रक्तात वाहत आहे ना तुमच्या. काय मिळालं आतापर्यंत? म्हणून म्हणते हात मारा एकदा. या माझे जण काय जमणार नाही. आणि असो तू पण विचार करू नको. मग बसा जावळच विनत. ह्यात तर आपली पूर्वजांची नावं आहेत. पण दादा, ही वंशावळ नानांपर्यंतच आहे. सखाराम आत्माराम नाईक यांनी अघोरी विद्येला अधीन होऊन एका जोडप्याचा बळी दिला. त्यानंतर या घरात अशुभ शक्ती यायला लागल्या.